नमस्कार. प्रसारमाध्यममध्ये आपलं स्वागत. 60 आणि 70चं दशक महाराष्ट्राची राज्याची नुकतीच निर्मिती झाली होती आणि महाराष्ट्राच्या एकूणच राजकीय, सामाजिक, औद्योगिक, कृषी सर्व क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये उलाढाली होत होत्या. प्रगतीकडे राज्य जात होतं. अशा वेळेला दुसऱ्या बाजूला हा समाजगाडा आणि राजकीय व्यवस्था सुरळीत चालावी किंवा त्यांच्यावर अंकुश असावा किंवा जनतेचे, सामान्य लोकांचे, कष्टकऱ्यांचे प्रश्न हे राज्यकर्त्यांच्यापर्यंत नेण्यासाठी चळवळीही मोठ्या प्रमाणामध्ये होत होत्या. आणि या सगळ्याला एक वैचारिक पाठबळ होतं. सत्ताधाऱ्यांच्यापासून विरोधकांच्यापर्यंत एक वैचारिक अधिष्ठान होतं. त्यामुळे या दशकामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीची नेतृत्व निर्माण झालीत. अगदी महिलांना देखील या काळामध्ये चांगली संधी मिळाली आणि नेतृत्व मिळालं. मृणाल गोरे असतील, अहिल्या रांगणेकर असतील, विमलाबाई बागल यांच्यासारख्या चांगल्या महिला नेतृत्व किंवा महिला नेत्या या काळात निर्माण झाल्या. यामध्येच कोल्हापूरसारख्या छोट्या, म्हणजे तेव्हा छोटंच म्हणावं लागेल, ऐतिहासिक असलं तरी देखील राजकीयदृष्ट्या छोट्या शहरामधून एक रणरागिणी तयार होत होती. साधारणपणे 71चा कालावधी असेल. त्या काळामध्ये भारती पवार या सामान्य कुटुंबामधील एका स्त्रीने राजकारणामध्ये प्रवेश केला आणि केवळ राजकारण नाही तर समाजकारण, चळवळी आणि एकूणच त्याच्याशी निगडीत असणारं क्षेत्र व्यापून टाकलं. ओरोंची चळवळ असेल, म्हणजे आंदोलन असेल किंवा कोल्हापुरातल्या देखील अनेक चळवळी असतील, याच्यामध्ये त्यांचा असणारा सहभाग आणि गेल्या 55 वर्ष सातत्याने राजकीय आणि सामाजिक क्षेत्रामध्ये टिकून राहणं. सरकारं बदललीत, राजकीय परिस्थिती बदलली, राजकीय विचारधारा बदलल्या, तरी देखील आपला एक विचार कायम ठेवून 55 वर्ष सातत्याने समाजकारणामध्ये टिकून राहणं, राजकारणामध्ये टिकून राहणं ही सोपी गोष्ट नाही. पण 55 वर्ष टिकून राहणारी ही खऱ्या अर्थानं कोल्हापूरची रणरागिणी आज आपल्याबरोबर गप्पा मारण्यासाठी सोबत आहे. नमस्कार ताई. ताई, मला सगळ्यात पहिला प्रश्न असा विचारायचा आहे की तो जो काळ होता, ज्या काळामध्ये आपण राजकारणामध्ये आलात, तर तो एक वैचारिक काळ होता. त्या काळी खूप चांगली माणसं होती, त्यानंतर विचारधारा होत्या, संस्था तशा होत्या, राजकीय नेते तसे होते. आणि पण राजकारणात यायचं म्हटलं तर एक साधारणपणे एक पार्श्वभूमी असावी लागते. आणि त्या काळचे नेते जे होते त्याला कुठंतरी म्हणजे स्वातंत्र्याच्या चळवळीचं पण हे होतं, सहकार चळवळीचं वलय होतं. असेच नेत्याने अशीच माणसं येत होती. आपल्याला काय यावंसं वाटलं किंवा असं काय वातावरण होतं किंवा अशा काय घटना घडल्या की आपण राजकारणामध्ये आलात? प्रथमतः मी पूर्वीची भारती पाटील. माझ्या वडिलांचं पापाच्या तिकटीला घड्याळाचं दुकान होतं. ज्यांनी भवानी मंडपातलं घड्याळ दुरुस्त केलं ते माझे वडील RD पाटील. कोल्हापुरात तसा शेतकरी कामगार पक्षाचा बालेकिल्ला होता आणि तो सर्वसामान्यांचा पक्ष म्हणून त्याच्याकडं सगळे आकर्षित होते. आमचं दुकान पापाच्या तिकटीला असल्यामुळं आणि त्र्यंबक सीताराम कारखानेचे शुक्रवार पेठेत राहत असल्यामुळं त्यांचा नेहमीचा येण्या जाण्याचा मार्ग हा पापाच्या तिकटीलाच यायचा. गंगावेश ते पापाची तिकटी. आणि म्हणून माझ्या वडिलांच्या दुकानामध्ये ह्या सगळ्या लोकांची उठबस असायची. म्हणजे केशवराव जगदाळे असायचे, हिंदूराव साळुखे असायचे. ही शेका पक्षाची सगळी माणसं. अर्थात मी तेव्हा फक्त 8वीमध्ये होते आणि 71च्या निवडणुकीचाच रणसंग्राम सुरू झाला. तसं बघायला गेलं तर माझं त्याच्याशी काहीही देणं घेणं नव्हतं. पण लढत पोपटराव जगदाळे विरुद्ध त्र्यंबक सीताराम कारखानेच, एक सामान्य कार्यकर्ता नेता आणि दुसऱ्या बाजूला प्रचंड ताकद असणारा आणि शहरातली शेतकरी कामगार पक्षाची ताकद थोडी थोडी कमी होत आलेली. आणि अशा या लढाईमध्ये ही लढाई सुरू झाली होती. बिनखांबी गणेश मंदिरच्या चौकामध्ये कारखाने साहेबांची एक सभा होती आणि मग मी माझ्याच गल्लीतल्या मुलींना घेऊन चला आम्ही गाडीचं चिन्ह वगैरे इथं लावलं आणि सभा ऐकायला गेलो. माझ्या वर्गामध्ये श्रीपतराव बोंद्रेंची मुलगी होती आणि महिपतराव बोंद्रेंची मुलगी होती. आणि तसं बघितलं तर हे दोघेही त्या काळामधले काँग्रेसचे अतिशय कणखर तुल्यबळ नेते, ज्यांच्याकडे सगळ्या तालमी वगैरे होत्या. आणि मी त्या सभेमध्ये गेले आणि खाली बसले होते मी.
कारखानीत साहेब यायला एक 5 मिनटं उशीर होता. तर तेव्हा केशवराव जगदाळे त्या सभेमध्ये होते. मी त्यांना म्हटलं, दादा मला एक 5 मिनटं बोलायचं आहे. तेही म्हणाले, तू आर्डींची मुलगी का? तर म्हटलं हो. याला मी खरं तर परमेश्वरी योगायोग समजते. कुठून सरस्वती माझ्या जिभेवरती आली मला माहिती नाही. राजकारणाचा कोणताही अभ्यास नाही किंवा कुठल्याही वक्तृत्व स्पर्धेमध्ये मी तोपर्यंत भागही घेतला नव्हता. आणि मी उभी राहिले. आणि मग ह्या तालमी कशा आमच्यावर अन्याय करतायत, मग बोंद्रे फॅमिली आमच्यावरती कसा दबाव आणती आहे, तुम्ही आम्हाला भले चॉकलेटं द्याल पण काम आमचे कारखाने साहेब कसं करतात, ही जी लाईन घेतली आणि ते भाषण माझं प्रचंड गाजलं. वय काय होतं त्यावेळी? 11 11. म्हणजे मी फ्रॉकमध्ये होते तेव्हा. आणि मला खुर्चीवर उभं केलं होतं आणि ते भाषण. आणि त्याच ह्याच्यामध्ये कारखाने झाले आणि तिथला माहोल बघितला आणि कारखाने मागच थांबले. त्यांनी मी डिस्टर्ब होईन म्हणून ते स्टेजवरती आले नाहीत. आणि मग माझं भाषण संपलं आणि कारखाने साहेब आले. आणि मग केशवराव जगदाळेंना ते म्हटले की आता याच्यानंतरची सभा दुधाळीत आहे, या पोरीला असंच उचला आणि दुधाळीत न्या. हा माझा खरा राजकारणाचा झालेला प्रवास. आपण म्हणतो की काळ कुणाकुणाला तरी तयार करत असतो. तसं विमलाबाई बागल ह्या 62च्या आपल्या आमदार होत्या. त्यांचं एक वैशिष्ट्य होतं की त्यांचं भाजीवाल्यांची संघटना, फेरीवाल्यांची संघटना, घरामध्ये काम करणाऱ्या महिलांची संघटना, किंवा आपणाला कदाचित माहीत नसेल पण त्यावेळेला विधवा झालेल्या सुनेला घरातून बाहेर काढलं जायचं. आणि ते बाहेर काढल्यानंतर आईवडील पण तिला घरात घ्यायचे नाहीत. अशीच एक मोठ्या घराण्यातली म्हणजे मराठा समाजातील एका उच्च घरातली बाई विमलाबाई बागलांच्याकडे रडत आली. आम्ही सगळ्याजणी बसलो होतो माईंच्याबरोबर बोलत. आणि त्या म्हणाल्या की असं असं आहे, मी काय करू शकते आता. तर माई म्हणाल्या, तू आज थांब, तुम्हाला हे ऐकून धक्का बसेल. हा जो महिलेला पतीच्या घरातल्या प्रॉपर्टीचा पतीच्या मृत्यूनंतर हक्क मिळालाच पाहिजे, हा कायदा शेतकरी कामगार पक्षाच्या महिला वर्गाने उचलून धरला आणि तो मान्य करण्यात आला. म्हणजे पहिल्यांदा त्यांना सांगितलं की ती जर कमवती नसेल, तिचा काही आधार नसेल, तर तिला तुम्ही घरातून बाहेर काढू शकणार नाही. म्हणजे सामाजिक चळवळीचा हा सुद्धा एक भाग होता. त्याच्यानंतर त्याही काळामध्ये कोपऱ्या कोपऱ्याला मुलांचे ग्रुप उभारायचे. आणि मी पद्मारजेत होते. पद्मारजेत हे बिनखमी जवळ असल्यामुळे माझ्या वडिलांनी मला पद्मारजेत घातलं. माझ्या असं लक्षात आलं की बरोबर 11 वाजता काही टोळकी उभी राहत आहेत, संध्याकाळी 5:30ला उभी राहत आहेत, कुठं झेंडा चौकात, कुठं आमच्या शाळेजवळ. SP त्यागी होते त्या काळात, DSP. मग आम्ही एक मुलींची ग्रुप घेतला आणि मी साहेबांना जाऊन भेटले आणि म्हटलं की साहेब, माझे आपल्याला प्रचंड नम्र विनंती आहे. म्हटलं, कालच एका मुलीला म्हणजे असा गाल ओढण्याचा एक प्रकार झाला होता, जिथं आता कॅमेरा आहे बघा, त्या काळात. आणि मग ह्याचा मला भयंकर राग आला. आणि मग आम्ही आमच्या काही मैत्रिणींना, म्हणजे माझ्या गल्लीतल्या बाकीच्या मुली काही माझ्यावर येत नव्हत्या, घेऊन मी गेले, त्यागी साहेबांना विनंती केली. आणि तेव्हा मी सांगितलं त्यागींना की 11 वाजता आणि संध्याकाळी 5 वाजता तिथं एक पोलीस गाडी असली पाहिजे. आणि मला अभिमान वाटतो की त्यांनी ते मान्य केलं. किमान आमचं 11वीचं शिक्षण होईपर्यंत तरी सगळ्या शाळांच्या दारात 1-1 तास सकाळी आणि संध्याकाळी गाड्या उभ्या असायच्या. खूप मोठं यश आहे. म्हणजे खरं तर निर्भया पथकाला कोल्हापूरच्या तेव्हापासून सुरुवात झाली असं म्हणतात. आणि पण बघा, असं काही पथक काढलं नाही त्यांनी. नाही, पण सुरक्षा. पण आपण जेव्हा सुरक्षेचा विचार करतो त्याला हे आपल्या लक्षात आलं पाहिजे की आपली मागणी मान्य करणारे सुद्धा तितके संवेदनशील होते. म्हणजे SP रामदेव त्यागी हे त्या काळातले संवेदनशील होते, म्हणून त्यांनी हे मान्य केलं. आजच्या SPना सांगायला गेलं तर ते मान्य होईल का, हा माझ्या दृष्टीनं अनुत्तरित प्रश्न आहे. तिथं तो पहिला लढा आम्ही यशस्वी केला. आम्ही तर शाळेत फी भरायचो. आपल्या वेळेला ABC होती, म्हणजे ज्याची आर्थिक दुर्बलता आहे त्यांना फी माफ होती. आता आर्थिक दुर्बल घटक म्हणजे काय, तर त्याचं उत्पन्न अगदी कमी असावं आणि त्याच्यामध्ये त्यालाच मिळायचं.
तेव्हाही आत्ता जशी सर्टिफिकेट घ्यायला फार त्रास होतो तसाच व्हायचा तेव्हा पण. मग आम्ही पुरोगामी युवक विद्यार्थी संघटना काढली आणि त्याचा 74ला आम्ही एक मोठा मोर्चा कलेक्टर ऑफिसवर काढला. तेव्हा आम्ही पहिली मागणी केली सरकारकडं की मुलांना कुठूनही आईवडील पैसे आणून शिकवतील, काही झालं तरी, पण मुलींना 7वी झाली की थांबवणार आणि अगदी 18 आमच्याला 18 वर्ष ही मर्यादा होती. 18 लागलं की तिचं लग्न करून देणार. म्हणून मग आम्ही त्यावेळेला तो लढा केला की मुलींना मोफत शिक्षण 12वीपर्यंत तरी किमान मिळालं पाहिजे. आणि काँग्रेसनं तीही मागणी आमची मान्य केली आणि मग 12वीपर्यंतचं शिक्षण मुलींसाठी मोफत झालं. किमान मुली 12वीपर्यंत तरी लग्ना वाचून राहायला लागल्या. हा आमचा दुसरा लढा होता. त्याच्यानंतर गोखले कॉलेजचा खूप मोठा लढा झाला, जो लढा प्राध्यापकांना पगार दिला नाही. कुमार देसाई. तुम्ही कोणत्या कॉलेजमध्ये शिकले? म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल आज सुद्धा, मी 11वी नंतरच माझं लग्न झालं. हो. त्यामुळं मी कुठच्याही कॉलेजला दारात सुद्धा गेले नाही किंवा मी नाही माझं कॉलेज शिक्षण. आपण त्या विषयावर नंतर येऊच, पण तुम्ही लढ्याविषयी सांगा. हां. तर विष्णुपंत इंगोले त्यामध्ये प्राध्यापक होते आणि ते शिवाजी पेठेतलेच. माझ्या घरी आले ते आणि मला म्हणाले की आता अशी अशी परिस्थिती आहे आणि M.R. देसाई काय ऐकण्याच्या परिस्थितीत नाही आहेत. दुभाषी सर होते, संभाजीराव जाधव नंतर सुटाचे जे अध्यक्ष झाले ते इंगोले साहेब वगैरे. तर मी काय करू शकणार आहे म्हटले. तर मला म्हणाले तुझ्या एक आवाजात अशी धार आहे की तू विद्यार्थ्यांचं आंदोलन उभं करायचंस. बरं म्हटलं ठीक आहे. मग मी पहिली गेट सभा गोखले कॉलेजच्या गेटवरती घेतली. तेव्हा अनेक पोरांनी टिंगल टवाळी वगैरे केली, पण नंतर मुलांना असं वाटायला लागलं की नाही, आपलं शिक्षणाच्या आड हे येतंय तर आपण लढलं पाहिजे. हा काळ साधारणपणे मला वाटतं 74-75 काळाचा. हो. तर त्या काळामध्ये कॉलेजेसमध्ये मुली नेतृत्व करायच्या? नेतृत्व करत नव्हत्या, पण धिटाईनं ते येत होत्या. हे बघा, नेतृत्व हा भागच आमच्या काळातला वेगळा आहे. आम्ही नेतृत्व, कार्यकर्ता आणि आमच्या पुढचा कुणीतरी आहे असलं आमच्या डोक्यात काही नाही. प्रताप पाटील माझ्याबरोबर आहेत म्हणजे माझं नेतृत्व ते. भारतीताई आहेत, त्यांच्या मुली त्या आमच्यावर अगदी बिनधास्त सोडायच्या, असं काही नाही कुठं सांगायला जायला लागले किंवा काही नाही. गोखले कॉलेजच्या आंदोलनानंतर आम्ही एक बैठक घेतली संध्याकाळची आणि असं ठरवलं की हे आंदोलन या कॉलेजपुरतं मर्यादित ठेवता कामा नये. मग दररोज सकाळी 7 वाजता कधी कॉमर्स कॉलेजवर, कधी न्यू कॉलेजवर, शहाजी कॉलेजवर, असं करून 1000 विद्यार्थ्यांचा मोर्चा त्या काळामध्ये कलेक्टर ऑफिसवर काढला. कलेक्टर ऑफिसनी ह्याला पाठवलं. वसंतदादा त्यावेळेला मुख्यमंत्री होते महाराष्ट्राचे. पण काय मी सांगू का, राजकारणामध्ये चळवळी उभ्या राहतात, पण प्रत्येक सत्ताधारी त्याच्याकडं तितक्याच आत्मीयतेनं पाहतात असं काही नाही आहे. त्याही वेळेला आम्ही गेलो, जवळपास सकाळपासून संध्याकाळपर्यंत आम्ही तेव्हा मॅजेस्टिकमध्ये होतं मंत्रालय आणि त्याच्या आम्ही दाराजवळ उभे होतो. अर्थात वसंतदादांना कामही खूप होतं, असं नाही आहे की ते काही गप्पा वगैरे मारत बसले नव्हते. 6:30 वाजता आम्ही घुसलो त्यांच्या ऑफिसमध्ये. शालिनीताई उजव्या हाताला बसल्या होत्या आणि दादा नेहमीप्रमाणे पायावर पाय टाकून असे बसले होते. ते एकदम शॉक्ड झाले की हे कोण सगळे एकदम घुसले. नाही, ओरडले बाहेर, कोण ऐकणार आहे, कोण ऐकणार आहे म्हणेपर्यंत 50 जण आत आली होती. म्हणजे काय 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 काढले काय. मी म्हटलं मुख्यमंत्री साहेब माझी विनंती आहे आपणास, आम्ही कोल्हापुरातून आलो आहे, बोला. अश्विनीचे पेशंट बोला. म्हटलं M.R. देसाईंचं जे गोखले कॉलेज आहे, ज्या गोखलेंनी महाराष्ट्रासाठी फार मोठं योगदान दिलेलं आहे, त्यांच्या नावानं असणारं हे कॉलेज आहे आणि गोखले कॉलेजची आर्थिक परिस्थिती काही वाईट नाही आहे. तुम्ही त्यांचं अनुदान थांबवलं आहे का, हा आमचा प्रश्न आहे. आणि अनुदान तुम्ही थांबवलं नसेल तर ते प्राध्यापकांचा पगार थांबवू शकणार नाहीत. ते माझ्याकडे बघितले आणि म्हणाले रॉकेलचा डबा घ्या आणि पेटवा जावं तुमचं कॉलेज. मी म्हटलं पाठीमागच्याला आण रे काडी,
पेटव यांना. आणि मग तिथं आम्हा सगळ्यांना उचललं आणि एक दिवस नेऊन पोलीस स्टेशनमध्ये टाकलं म्हणजे अर्थात चहा पाणी वगैरे दिलं. अशी ही आमच्या गोखले कॉलेजच्या लढाईची सुरुवात. 9 महिने आम्ही हा लढा दिला आणि 9 महिन्यानंतर त्यांचे सगळ्यांचे पगार झाले नियमितपणानं आणि ही लढाई अशीच सुरू तेव्हा झाली. मंत्रालयात प्रवेशासाठी एवढं हे असं नाही प्रवेश अगदी निवांत, हा आतासारखं सुरक्षा वगैरे बिलकुल एवढं नाही. काही नव्हतं. आणि त्यामुळे तेव्हा आम्ही कसं ND पाटील होते तेव्हा आंदोलकांचं स्वागत केलं जायचं स्वागत तेव्हा केलं जायचं. मंत्रालयामध्ये. गणपतराव देशमुख होते त्याही वेळेला DBA पाटील होते. तर त्यांनी आम्हाला पासेस नसायचेच पण त्यांनी सांगितलेलं शिपायांना की बुवा यांचं शिष्टमंडळ आहे. आमचा काही मोर्चा नव्हता पण आम्ही शिष्टमंडळसुद्धा मोठं होतं शिष्टमंडळ तसं. तुम्ही दिबा पाटील साहेबांचा विषय काढला तर त्यांचा तुमच्या जीवनामध्ये प्रवेश कधी झाला? जेव्हा दिबा पाटील महाराष्ट्राचे सरचिटणीस होते शेतकरी कामगार पक्षाचे. शेतकरी कामगार पक्षामध्ये सरचिटणीस असतात, अध्यक्ष नसतात. आणि त्यावेळेला मी पुरोगामी युवक संघटनेची महाराष्ट्राचे उपाध्यक्ष होते आणि बॅरिस्टर BN देशमुख जे खंडपीठाचे औरंगाबाद निवृत्त होता वारले ते अध्यक्ष होते. मग त्यामुळे आमच्या मीटिंग्स व्हायच्या मुंबईमध्ये. त्या दिबा पाटलांना एकच माझ्यातला असं वाटायचं की तुझी वक्तृत्वावर खूप कमांड आहे असं त्यांचं मत होतं. आणि मग त्यांनी असं म्हटलं की पुरोगामी युवक संघटनेच्या वाढीसाठीचा तुम्ही एक दौरा करा आणि त्या दौऱ्याचा मी तुम्हाला खर्च देतो. म्हणजे आमच्याकडं खरं सांगायचं झालं तर आम्ही कार्यकर्त्याच्या घरात राहणार, जो काही चटणी भाकरी असेल ती खाणार. तर मी म्हटलं साहेब आम्ही हे सगळं कशाने करायचं काय? तर म्हणले माझी एक जीप आहे 12 नंबरची, ती जीप मी तुम्हाला देतो, तुम्ही ड्रायव्हर बघा आणि 8-10 जण तुम्ही जा. त्यांनी जीप कोल्हापूरला पाठवली. जीपमध्ये आम्ही बसलो. आमचा एक शुक्रवार पेठेतला ड्रायव्हर होता, आमचा कार्यकर्ता, म्हणजे त्यांना आनंदानं तो आमच्यावर आला. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की ती जीप शिरोलीच्या पुढे गेली आणि बंद पडली. बरं ती कशी बशी दुरुस्त केली, ती मिरजेपर्यंत गेली, तिची पेट्रोलची टाकीच लिकेज होती, त्यातून भसाभसा पेट्रोल पडत होतं. त्यांना फोन केला. मग मला म्हणाले भारती ती गाडी तिथंच लावा. आणि मग तो आमचा ड्रायव्हर, त्याला खूप पक्षाचा अभिमान होता, त्यानं काय वगैरे केला, कुठेतरी गेला. मित्राचे एक टेम्पो ट्रॅव्हल होते बघा तेव्हा 14 सीटर वगैरे, तो घेऊन आला. आणि मग त्यांनी मात्र एक माणूस पाठवला आणि येण्या जाण्यासाठी जिथं जिथं मी जात होते तिथं राहण्याची, जेवण्याची आणि त्यात पेट्रोल टाकण्याची एवढी व्यवस्था केली. हा माझा पहिला महाराष्ट्राचा दौरा होता जो मी युवक संघटनेसाठी पूर्ण महाराष्ट्र फिरले. आणि मग त्यामधून झालेले सगळे आमदार झाले. बीडचे आमदार जनार्दन तुपे झाले, परभणीचे विजय गव्हाणे झाले, बॅरिस्टर BN देशमुखसुद्धा विधान परिषदेवरती गेले, मीनाक्षी पाटील अलिबागमधून झाल्या. आमदार न झालेल्यापैकी मी एकटीच आहे. आणि मग पुरोगामी युवक संघटना खूप चांगलं काम त्या काळामध्ये केलं युवक संघटनेनं. पण ही संघटनात्मक बांधणी कशा पद्धतीची होती त्यावेळेला? कारण आपण जो कालावधी सांगतो म्हणजे 70च्या 80च्या अगोदरचा त्या दरम्यान 70च्या नंतर 70 ते 80 त्यावेळेला सेवा दल पण कार्यरत होतं तेव्हा? नाही, हे बघा सेवा दलाची भूमिका ही वेगळी होती आणि आमची भूमिका ही वेगळी होती. आम्ही पूर्ण डाव्या विचाराचे. आणि सेवादल हे काँग्रेस, समाजवादी, म्हणजे ते त्यांचा पॅटर्न वेगळा होता. आमचा पॅटर्न होता काय ते उठ की बीड. त्यांची चर्चा म्हणजे पूर्वी म्हणायचे की शेकापचा मोर्चा, समाजवाद्यांची चर्चा आणि भाजपची जनसंघाची पूजा अर्चा. त्यामुळे त्यांच्या चर्चात ते वेळ घालवायचे. पण आमचा धडाका होता. पण तेव्हा तरुणांच्या मधून किंवा समाजामधून या ज्या काही संस्था आहेत त्या काळात म्हणजे वैचारिक आणि हे त्याला प्रतिसाद खूप चांगला होता. काय मी तुम्हाला सांगते, त्यावेळेला ह्या ज्या सगळ्या होत्या म्हणजे शहाजी कॉलेज असेल किंवा आत्ताचं न्यू कॉलेज असेल, पद्माराजी मी म्हणणार नाही, पण MLG वगैरे ह्या बऱ्याच संस्थांचे संस्थापकसुद्धा काही चांगल्या कामाला, म्हणजे आम्ही दारात जाऊन दंगा केला की ते शिपायाला डोळ्यानं सांगायचे की ठीक आहे सोडून टाका शाळा. मग ते सोडले की पोरं आमच्यावर काय यायची, ह्या आलेत म्हणजे आता शाळा सुटली सुट्टी मिळणार. सुट्टी मिळणार.
पण नंतर आमच्या तरुणांच्यामध्ये असं झालं की खरोखर आहे आम्ही बेकार आहोत. आणि मग बेकारांचा जो लढा झाला आमचा पहिला लढा खूप मोठा झाला. जवळपास 1,00,000 तरुणांनी मुंबईसारख्या ठिकाणी मोठा मोर्चा नेला होता आणि महाराष्ट्र शासनानं त्यावेळी ₹300 महागाई भत्ता हे बेकार भत्ता मान्य केला होता. आणि त्याचं मला वाटते आपलं आत्ता किरण बंगला आहे त्याच्यात तिथं ते बेकार युवकांची नोंदणी करून घेत होते बघा. त्या नोंदणीनुसार ते प्रत्येकाला ₹300 बेकार भत्ता नोंदणी असायची ती मिळत होती. त्याच्यातलं आणखीन एक मधलं आंदोलन 72चं राहिलं. 72ला ND पाटलांनी बिंदू चौकामध्ये जाहीर सभा ठेवली होती आणि मी आमच्या युवक संघटनेच्या काही मैत्रिणींना घेऊन मी तिथं बसले होते. महात्मा फुलेंचा पुतळा तेव्हा खाली होता आणि पुतळ्याजवळ ते आम्ही बसायचो. आणि बातमी आली की बेळगावमध्ये मराठी माणसांच्यावरती लाठी हल्ला झालेला आहे. त्यातल्या काही महिला जखमी झालेल्या आहेत. ND पाटलांना यायला वेळ होता तेव्हाही. वरून मला केशवराव जगदाळेंनी असा हात केला आणि मी खाली गेले, वरती गेले स्टेजवरती आणि म्हणाले की आता आपली, त्याला मला लवंगी मिरची म्हणायची, कोल्हापूरची लवंगी मिरची आता आपलं भाषण देईल. आश्चर्य वाटेल तुम्हाला आणि मलाही आज तो काळ आठवलं की अंगावर काटा येतो. मी स्टेजवर माईकजवळ गेले की खालून लोकांच्या एक 10 मिनिटं टाळ्या पडायच्या आणि त्या सभेमध्ये मी सांगितलं की तुम्ही टाळ्या वाजवू नका, मी माझ्या हातातल्या बांगड्या तुमच्याकडे फेकते, त्या भरा. सगळा बिंदू चौक शांत. कारण आपल्या मराठी माणसावरती होणारा अत्याचार तुम्ही सहन करताय आणि हा मी सहन करू शकत नाही. निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे, ठरवायचं तुम्हाला आहे. उद्या सकाळी 7:30ची वेळ आहे. एवढीच वाक्य. 7:30ला आम्ही पहिल्यांदा जमलो बिनखांबी गणेश मंदिर. तेव्हा आम्ही एकमेकाला फोन वगैरे नव्हते, पण एक माणूस सायकलवरनं फिरला. पहिलं हॉटेल गाठलं कामत. आम्ही तिथं भरघोस नाश्ता केला. म्हणजे डोशाची त्याला खूपच, कामतचा डोसा म्हणजे काय. आणि आम्ही डोसा खाल्ला आणि तिथल्या जे बशा घेतल्या आणि अशा उभ्या केल्या आणि अशा आदळल्या. ते पहिलं हॉटेल फोडलं आणि तिथून सन्मान केलं, गोकुळ केलं, वृंदावन केलं. जेवढी म्हणून उडुपी हॉटेल्स होती त्या सगळ्यांची आम्ही त्या आंदोलन खूप मोठं झालं होतं त्या काळामध्ये. खूप मोठं झालं. आणि बघा मी लहान असल्यामुळं पोलिसांना मला लवकर पकडताही आलं नाही. म्हणजे संध्याकाळी 9 वाजेपर्यंत कोल्हापूर भयान झालं होतं अक्षरशः आणि सगळी हॉटेलं पेटली होती. आणि त्याच्यानंतर आज जे तुम्हाला शिवाजी महाराजांचे पुतळे या हॉटेलमध्ये दिसत आहेत त्याचं सर्व श्रेय हे त्या काळच्या भारती पाटीलकडे आहे. मी गेले जरी हॉटेलमध्ये, सरासरी आम्ही त्या काळात जायचो नाही, पण गेलं तर तो माणूस कामतवाला वगैरे उठून उभा राहायचा. हे ताईंना काय द्या, तुम्हाला काय पाहिजे खा तुम्ही. मी पैसे नाही नाही, आम्ही म्हणायचं पैसे घ्या, आम्ही तसं नाही खात. तेव्हा आंदोलन हे आपल्यासाठी आहे आणि ते केलंच पाहिजे. ही जी उर्मी होती, ही जी गुर्मी होती ती प्रत्येकाच्या रगारगामध्ये होती. ती शिकवलेली नव्हती की त्यासाठी शिबिरं घेतली नव्हती. चला आपण उद्याची तयारी करूया असं नाही. बघा रात्री 9ला सभा संपली, 7:30ला जर तिथं 50 मुलं जमत असतील, बरं पोरं किती त्यावेळेला आमच्याच वयाची हो, फार काय मोठी नव्हती. या हे जेव्हा आंदोलन झालं, तुम्ही आता मगाशी म्हटलं की 11वीत असताना लग्न झालं, तेव्हा लग्न झालं होतं तुमचं? नाही, 11वी नंतर माझं 11वी झाली 75ला. हां, 76-77ला माझ्या वडिलांनी, मला थोडा अस्थमाचा त्रास होता, त्यामुळे 76ला मला अस्थमाचे 1-2-3 हेवी अटॅक येऊन गेले होते. त्याचा परिणाम असा होता की ही आंदोलनं सततची, खाण्यापिण्याचे हाल. आणि मी आज फोटो आणले नाही दाखवायला, पण आणले असते तर बरं झालं असतं. पण मी अगदी अशी किरमिटीत होते आणि त्यामुळे 76ला मी माझं पूर्ण वर्ष हे ह्याच्यात गेलं. मग 77ला मी आमच्या कोल्हापूरला पहिलं 77ची निवडणूक आपली गाजली, कारण इंदिरा गांधी पडल्या होत्या त्या काळामध्ये. दाजीबा देसाई कोल्हापूरमध्ये निवडणुकीला उभे राहिले होते. आणि मग 76ला शेवटी मला पुन्हा ती जबाबदारी दिली की कोल्हापूर अख्खा जिल्हा दाजीबा देसाईंच्या सभा घ्यायच्या. एक आमच्याकडं गाडी होती, त्या गाडीची दोन्ही दारं ही अशी दोरीनं बांधलेली असायची. म्हणजे त्याला
काही नसायचं. म्हणजे शेतकरी कामगार बरोबर. पक्षाची अवस्था अशी होती. आणि दाजीबा देसाईंच्याकडे गेल्यानंतर ते काय म्हणायचे, बाळ आपला पक्ष काय, तुम्हाला जितकं एस टीनं जाता येईल, जितकं चालत जाता येईल तितकं जा. पण मी म्हटलं, तुम्ही विचार करा भाई, आपण कोल्हापूर जिल्हा करणार आहोत आणि आपल्या विरोधात आहेत शंकरराव, नाही राजाराम निंबाळकर. निंबाळकर किंवा माने असं दोघांपैकीच कोणतरी एक होतं. म्हणा असू दे ग, होते आता लाट आहे. मग आम्ही ते जायचो. तर ती दोघं पोरं पाठीमागं अशी ती दारं धरून बसायची की मला कुठं धक्का लागायला नको. आणि तेव्हा माझ्यावर होते आत्ताचे TS पाटील. त्यावेळेला विजय कुलकर्णीसुद्धा माझ्या या सभांमधून असायचे. विजय देसाईसुद्धा माझ्यावर होते. तो आणीबाणीच्या काळाच्या हो, आणीबाणी 75ची होती आणि ही 77. हे 75 ते 77 हा म्हणजे तो हा. मधला 1-1.5 वर्षांचा जो कालावधी एकच वर्ष मी हा. आजारपणा. पण तुम्ही आणीबाणीमध्ये काही काही आणीबाणीमध्ये हो आठवणी आहेत आहे. तुमच्या काही? आणीबाणीमध्ये आम्हाला तर काय आमच्यावर हे नव्हतं तसं. आमचे काहीच नेते पकडले गेले होते, म्हणजे जे अगदी वरच्या लेवलचे होते ते. मग त्यावेळेला आम्ही काय करायचो, तर आमच्या युवक संघटनेच्या बैठका सरासरी मी माझ्या घरीच घ्यायची. मग आम्ही छोटे छोटे प्रत्येकाच्या घरात जायचं, हे किती वाईट आहे असं तसं. म्हणजे त्यावेळेला आम्ही एक गाणं रचलं होतं. या हो इंदिराची बाय, तुम्ही बोलता हो काय, तुम्हाला कळतंय काय, असं ते एक प्रकारचं गाणं होतं. आणि मग पोरं त्याच्या बरोबर हे करायचं आणि एवढंच आम्ही म्हणत जायचं. तर असं 75मध्ये आम्ही 16 वर्षाची असेल त्यावेळेला, 15-16 वर्षाची होतं. मग त्याच्यानंतर मी ते ह्या सगळ्या छोट्या छोट्या मिटिंगांमुळे सुद्धा, किंवा मी तेव्हा बीडला जो जनार्दन तुपे निवडून आला त्यांच्या घरामध्ये आम्ही काही बैठका घेतल्या. पण त्या काळामध्ये म्हणजे 15-16 वर्षाच्या असताना तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी हो एस टीच्या पुढच्या तो हे नसतं का ड्रम, काय एस ट्या खूप कमी होत्या, त्या ड्रमवरती बसून मी गेली. बीड सारख्या ठिकाणी रात्री 2 वाजता स्टँडवर उतरली. मला न्यायला तिथे एक काळं कुत्रं पण नव्हतं. मी अशी हाताची घडी घालून गप्प बसले. 2 पोलीस मला बोलून गेला, काय कुठं बसलाय म्हणून. या सगळ्याला घरातून पाठिंबा होता पूर्ण. मग हेच तर माझं वैशिष्ट्य आहे की माझ्या वडिलांनी जेवढी मला ताकद दिली ती कुठल्याही, म्हणजे आजच्या स्त्रीचे वडील सुद्धा एवढी ताकद देणार नाहीत. आणि आमचं दुकान असल्यामुळं मी दुकानात गेले, मला असे बघायचे वडील आणि म्हणजे काय, तर नाही पोरं आहेत सगळी बरोबर, त्यांना काय ते वडापाव तरी देऊया, मग हे घे 100 रुपये. मग सूर्यकांत तिथं हॉटेल, मग तिथं हे पोरांना घेऊन आम्ही जायचं, वडापाव द्यायचं. म्हणजे इतकं, म्हणजे आम्हाला असं आठवतच नाही की आम्ही कधी कुठल्या नेत्याकडनं 5 रुपये घेतलेत की आम्हाला सगळ्यांना द्या, बिलकुल नाही. आम्ही आमच्या परीनं जे काय होईल ते करायचं. आणि मग 77 नंतर 77च्या शेवटी लोकसभेला आमचे 7 हे निवडून आले खासदार. आणि मग अलिबागला एक अधिवेशन घेतलं होतं, मोठं अधिवेशन होतं ते. त्या अधिवेशनमध्ये मी गेले होते आणि तोपर्यंत इकडं माझ्या वडिलांनी लग्न ठरवण्याचा घाट घातला होता. मी 77चं अधिवेशन करून कोल्हापुरात आले तेव्हा दुसऱ्या दिवशी सकाळीच मला बघायला जे आत्ता माझे मिस्टर आहेत ते आले होते. आणि मी दादांना म्हटलं की दादा, माझे विचार त्यांचे विचार, कारण त्यांनी मला पहिल्यांदाच असं सांगितलं की मला राजकारणाची आवड नाही आणि तू राजकारण केलेलं मला आवडणार नाही. हे तुझ्या वडिलांना तुला मान्य असेल तर ठीक आहे. मोठा गहन प्रश्न होता ॲक्च्युअल. पण मग वडील म्हणाले की बाळ काय करूया, मुलगा LLM झालेला आहे, LLBच्या नंतर म्हणजे 2 वर्ष तर प्रॅक्टिस करेल. आणि आत्ता त्याची नोकरी जी आहे ती चॅरिटी कमिशनर सार्वजनिक न्याय संस्थेमध्ये आहे. 200 रुपये पगार आहे, म्हणजे तुझी मला काय काळजी नाही आहे. आणि भविष्यात माझी तू एकच मुलगी आहेस, तेव्हा कुटुंब जरी सौसा असलं तरी आम्हाला सुद्धा त्यांचा आधार वाटेल. आत्ता केलंयच की तू 7 वर्ष राजकारण, मग का आणि काय करायचं आहे तुला. ठीक आहे दादा म्हटलं. आणि मग 78ला 3 मे 1978ला लग्न झालं. त्या लग्नाला झाडून महाराष्ट्रातले नेते होते, म्हणजे सगळे. गोविंदराव कलिकते आमदार होते,
दिनकरराव यादव त्याकडे आमदार होते, ते होते सगळे. म्हणजे दिबा येऊ शकले नाहीत पण एन डी पाटील होते, दिनकरराव यादव होते, विमलाबाई होत्या, राणी सरकार होत्या, विजयमाला राणी सरकार. विजयमाला राणी सरकार आश्चर्य वाटेल तुम्हाला, मला पोटाशी धरून खूप रडल्या की का तू अजून लग्न काय एवढ्या लवकर करायला लागलीस म्हणून. मग वडील म्हणाले की तुमचं बरोबर आहे, पण मला दररोज सगळे म्हणतात की तुम्ही तुमच्या पोरगीला बेफाम सोडलेलं आहे आणि ते योग्य नाही आहे, असं त्यांचं मत होतं.